गणेशोत्सवात आदर्श आचारसंहितेचं पालन करून आपला गणेशोत्सव आदर्शवत बनवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया। आपल्या विधायक गणेशोत्सवाचा संदेश देशभरात जाण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली। कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीचा लोगो अनावरण समारंभ शाहू स्मारक भवनमध्ये पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील विविध तालीम संस्था मंडळ यांना एकत्रित आणून कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना करण्यासाठी गजानन यादव आणि पद्माकर कापसे यांनी पुढाकार घेतलाय। या महासमितीचा लोगो अनावरण कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी शाहू स्मारक भवनमध्ये पार पडला। व्यासपीठावरील गणेश मूर्तीसमोर गणेश वंदना आणि कलाकारांच्या नृत्याविष्काराद्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली। दरम्यान महापौर रूपाराणी निकम यांनी फुगडीचा आनंद घेतला। यानंतर गणेशोत्सवावरील लघुनाटिकेचं सादरीकरण झालं। मंडळांनी वर्गणी खंडणी स्वरूपात गोळा करू नका, सामाजिक शैक्षणिक प्रबोधनात्मक देखावे कार्यक्रम घ्या, डॉल्बीला फाटा द्या असं आवाहन करण्यात आलं। पद्माकर कापसे यांनी समितीच्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद करत महासमितीची रीतसर नोंदणी करणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या हस्ते लोगोचं अनावरण झालं। गणराया अवॉर्ड सुरू करणं, मंडळातील मतभेद संपवणं, पान सुपारीचे कार्यक्रम घेणं हा महासमितीचा उद्देश असल्याचं अध्यक्ष गजानन यादव यांनी सांगितलं। गणेशोत्सव मंडळं आणि प्रशासनामध्ये सुसंवाद साधण्यासाठी बैठका घेण्याचं आश्वासन महापौर रूपाराणी निकम यांनी दिलं। दरम्यान महासमितीनं गणेशोत्सवच नव्हे तर इतर सण समारंभ आणि उत्सवासाठी देखील योग्य आचारसंहिता तयार करावी। पुणे मुंबईसह राज्यभरातील मंडळं आपल्या आचारसंहितेचा आदर्श घेऊन काम करण्यास प्रवृत्त होतील अशा पद्धतीनं महासमितीनं ठसा उमटवावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रशासनाच्या आणि न्यायालयाच्या आदेशाला बांधील राहत नियमांचं पालन करावं। शांतता समिती, तालीम संस्था आणि मंडळांच्या बैठका होणं गरजेचं आहे असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। कोल्हापूरचा गणेशोत्सव आदर्श आचारसंहितेचं पालन करून व्हावा अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली। दरम्यान गजानन यादव, शिवाजीराव जाधव, राजेंद्र ठोंबरे, अजित चव्हाण, पद्माकर कापसे, किरण अतिग्रे, सुशील भांदिगरे, सुदर्शन सावंत, प्रसाद वळंजू यांना समितीचं पद देण्यात आलं। यावेळी माजी महापौर आर.के. पवार, नंदकुमार वळंजू, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे राहुल चिकोडे, अनिल घाटगे, अशोक पवार, दिलीप माने, शशी बिडकर, गजानन तोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।